तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो आज आपण आलो आहे फायनली आपण जी व्हिडिओ नमनची शूट केलेली त्याच्यासाठी आपल्याला रत्नागिरीमध्ये बोलवलेले आहे. सो आता आपण रोह्यामध्ये आहोत. थोड्या मिनटात आपण माणगावला पोचू. कारण की आता एवढ्या दिवसापासून जे एक्सपेक्टेशन होते आमच्याकडून की चांगलं म्हणजे व्ह्यू येऊ दे आणि चांगले लोक बोलू दे आम्हाला. सो आता ते आपण रत्नागिरीत जाऊन काय प्रोग्राम आहे ते आपण सर्वजण बघू. आणि त्याच्यानंतर इथे ह्या लोकांनी म्हणजे डिसेंबर जसं 3चा शो आहे ते रात्री 8 वाजता संपेल. त्याच्यानंतर आपण रिटर्न मुंबईला येणार आहोत. आता तिथे काय काय आहे ते तुम्हाला नंतरला तिथे गेल्यावर दाखवेन मी. तर चला तिकडे जाऊन आपण स्पेशल देऊ चाय देऊ आवाडीवर पैसे द्या. स्पेशल चाय ही छोटीशी मुलगी तुम्ही बघू शकता. ही माझ्या एवढं का रागून बसलेली मला माहिती नव्हतं, बट ही माझ्याकडे बघायला पण तयार नव्हती. एक व्हिडिओ मला पाहिजे होती बट ही बघतच नव्हती. तर मित्रांनो, ताईशी गप्पा मारून आम्हाला झालेला आता खूप टाईम. आणि त्यानंतर मग आम्ही वरती बसल्याच्या नंतर जोरात लागलेली भूक, कारण की आम्ही लोकांनी काहीच खाल्लं नव्हतं. तर सोनालीने बॅगेतून काढल्या नाल्या. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. तर मित्रांनो, आता आम्ही लोक कुठे गेलो होतो? आता आम्ही लोक माणगावच्या पुढे आहोत. आता आम्ही लोक ट्रेनमध्ये जाता थोड्या मिनिटांनी. आता कुठे ट्रेन थांबले काय माहिती. त्यानंतर मग आम्ही रत्नागिरीमध्ये त्याच्यानंतर पुढचं जे काही इव्हेंट वगैरे आहे. भावानो, ट्रेनमधून गेलेत आणि असे नजारे कॅप्चर नाही गेलेत तर काय फिरलात तुम्ही ट्रेनमध्ये भावानो. कोकणातले नजारे बघा फक्त. तर गाईज अवतार तुम्ही बघू शकता आमचा. आणि आता लिटरली आम्ही लोक आहे ना एवढे स्टेशन पार करून आता झोपेतून उठलोय. आता आम्ही लोक रत्नागिरीला पोहोचू. आता थोडीशी ट्रेन थांबली इथे 5-10 मिनिटासाठी. आणि तुम्ही बघू शकता आमची जे गर्लफ्रेंड इथे ट्रेनमध्ये बघा काय तर मित्रांनो, मस्ती करत करत आम्ही लोक कधी रत्नागिरीमध्ये पोहोचलो हे आम्हाला पण समजलं नाही. तर गाईज आता आम्ही लोकेशन सर्च करतोय. हा माझा भाऊ निखिल सर्च करतो आणि ढापणी बघते पोरांना पण दिसते का कोकणी पोरगा तर एक पटव. तर काय झालं, ही निखिल काय करत होती पूर्ण टाइम? तेच करत होती ना, पोरांना बघत होती की एखादा कोकणी मुलगा भेटला तर लाईफ सेटल. कोकणी मुलांनी लाईफ सेटल होते की नाही निखिल? काय नाही हे चला. मित्रांनो, पूर्ण स्वच्छताचं पालन करते सोनाली. सो मित्रांनो, फायनली आपण लोक आता पोहोचले रत्नागिरीमध्ये. गाईज आम्ही पहिल्यांदा रत्नागिरीला आलोय. फर्स्ट टाइम आम्ही फर्स्ट टाइम मी फर्स्ट टाइम कोकणात आली. आणि गाईज आम्ही फर्स्ट टाइम ह्या अशा ट्रेनने आलोय. आम्ही लोकल ट्रेनने प्रवास करतो. त्या ट्रेनने आम्ही फर्स्ट टाइम आलोय रत्नागिरी. फर्स्ट टाइम आलोय आणि मी कॅमेऱ्यात दिसत नाही. पूर्ण कव्हर होतेस तो कॅमेरा.
रत्नागिरीमध्ये पोहोचलोय. तर तुम्ही विचार करत असाल रत्नागिरीमध्ये आपण का पोहोचलोय, कारण की खूप अगोदर आपण काही दिवसा अगोदर आपण एक रील पोस्ट केलेली इंस्टाग्रामवर. त्याच्यासाठी आपल्याला रत्नागिरीमध्ये बोलवलेली की त्या म्हणजे त्याच्या प्राईजसाठी. सो आज त्याचसाठी आपण लोक रत्नागिरीमध्ये आलो आहे. तर आता काही म्हणजे एक सावरकर म्हणून सभागृह आहे, तिथे आपण लोक जाणार आहोत. तिथे आपल्या सर्वांचं इव्हेंट होणार आहे आणि तिथे मोठे मोठे सेलिब्रिटी म्हणजे क्रिएटर येणार आहेत. तर त्यांच्यामध्ये आपण पण आहोत. तो बघू शकता. तर पुढे जाऊन बघू तुम्हाला काय काय भेटते बघायला. चला. होतं 3 वाजता, पण आमची ट्रेन थोडीशी लेट झाली. आम्ही आता 15-20 मिनिटं लेट झाले, पण आधी आम्ही फेसबुकला बसलो, कारण की आम्ही सकाळी 3 वाजता निघालोय घरातून. तेव्हा आधी काहीतरी खातो आणि मग जातो पूर्ण भागात राहतो. तर मित्रांनो, सकाळी आपण 3 वाजता निघालेलो होतो. आपण कोणीच काय खाल्लं नव्हतं. तर पहिले आपण पेट पूजा करूया. इथे तर मला काय हॉटेल तर दिसत नाही, तरी पण बघूया काय खायला भेटलं तर ठीक. तोपर्यंत रत्नागिरीच्या स्टेशनच्या बाहेर येतो आम्ही लोक. तर बघूया काय खायला भेटले इथे, कारण की जोरात भूक लागली आमच्या लोकांना आणि आम्ही खाल्ल्याशिवाय तर तिकडे इव्हेंटला जाऊ शकत नाही. ओके, आहे तिथे काहीतरी समोसा वगैरे. आता काय दुसरं काय खायला भेटलं. समुद्रात असेल ना, दुसरं हॉटेल पण नाही इथे बाजूला आसपास. बाहेर पुढे बघूयात ना काय आहे का. इथे कुठे हॉटेल दिसते तुम्हाला? तर गाईज आता आम्ही तिथे आम्ही आलोय हॉटेलमध्ये. तर गाईज आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये. आता ऑर्डर देतो, खातो पटापट आणि पटापट जातो, कारण की तिकडे पण कार्यक्रम चालू झाला आहे. कारण की 3:30 आहे. चेहरे बघू शकता तुम्ही लोकांनी. सर्व असे आहेत ना हे झाले म्हणजे घाबरले. तर फायनल मित्रांनो, आम्ही लोक आता रजिस्ट्रेशन केलं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आता आम्हाला हे दाखवण्यात येईल. सो हे आम्हाला कुपन भेटले आणि आता आम्हाला थोड्या मिनिटांनी आतमध्ये एंट्री भेटेल. तर खूप तयारी झाली इथे मित्रांनो, बघू शकता. कशाला आपला मोबाईल वाचला चल ना बघू पुढे. तिथेच ना मध्ये बसू, तिथे ना मध्ये बसू. थांबा, इकडे या. लादे लादे त्याला थांबा, लादे लादे त्याला थांबा. मी गलावून बंद करते. ए बाळ, त्यावेळी प्रश्न होते मधी मधी बद्द तांपात बोली. किती छटलू बेतावत असताना आपण लागते त्यांच्यावर चलू. तर हाय मित्रांनो, आता आम्ही लोक आले रत्नागिरी स्टेशनला आणि रत्नागिरी स्टेशनला आल्याच्या नंतर आपला पूर्ण इव्हेंट वगैरे सर्व कंप्लीट झाला आहे. आपल्याला जे काय होता आपला नंबर नाही आला अनलकीली, पण आपण प्रयत्न नाही सोडणार. आपण करत राहणार व्हिडिओ, परत आपण व्हिडिओ करणार आणि आपला एक दिवशी असा नंबर येईल आपला की आपण त्या स्टेजवर असू. परत व्हिडिओ करणार आणि परत एकदा अपलोड करणार. तर आपल्यासोबत आता आपण लोक रत्नागिरी स्टेशनला आता आपण परत मुंबईला चाललो आहे. तर आपल्यासोबत हे लोक बघू शकता आणि आपले नवीन एक क्रिएटर आपल्याला भेटले. काय बोलतो मी, काय आता बोलू, काय नाही. सो आपल्याला हा पण एक इंस्टाग्रामवर क्रिएटर आहे, ते पण व्हिडिओ वगैरे बनवतो. तर चला भेटू आपण पुढे. चला बाय बाय.